Hello students, good morning all of you. जसं खूप दिवसातनं लॉकडाऊननंतर आपण भेटतो आहोत. बेसिकली लॉकडाऊनमुळे बऱ्याच गोष्टी चालू झाल्यात. तर हरकत नाही. प्रत्येकाला अपेक्षा होती की वेळेवर कॉलेज चालू होईल आणि पुन्हा एकदा आपण सेकंड इयर आपल्या रुटीनप्रमाणे चालू होईल, परंतु तसं काही झालं नाही. असो, पण जी काय परिस्थिती आहे ती आपण फेस केली पाहिजे. तर त्या अनुषंगाने MSBTने किंवा बोर्डाने सर्व कॉलेजने इन्स्ट्रक्शन दिले आहेत की ऑनलाईन लेक्चर चालू करून साधारण सिलेबस तुम्ही चालू करा आणि शक्यतो सिलेबस कंप्लीट करत राहा, कारण की अजूनही परिस्थिती कधी आटोक्यात येईल किंवा पुढची सिच्युएशन काय आहे आपण सांगू शकत नाही. तर आधी एक सांगू इच्छितो की फर्स्ट इयरमध्ये आपण अप्लाइड मेकॅनिक्स, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री बेसिक विषय शिकलात. परंतु सेकंड इयरमध्ये आल्यानंतर एक तुम्ही खऱ्या अर्थाने मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये प्रवेश करता. तर त्या अनुषंगाने थोडं फर्स्ट इयर थोडं वेगळं असतं आणि सेकंड इयरमध्ये जेव्हा येतो आपण तेव्हा आपल्या बऱ्यापैकी जे काय मेकॅनिकलचे कोर विषय आहेत, महत्त्वाचे विषय, त्याची ओळख होते. तर सुरुवातीला मी माझी ओळख करून देतो. माय नेम इज प्रोफेसर YD खोडे, लेक्चर इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. आणि जो विषय मी तुम्हाला शिकवणार आहे दॅट इज थर्मल इंजिनिअरिंग आणि बोर्डाचा सब्जेक्ट कोड आहे 22337. तर हा विषय काय आहे, तर सुरुवातीला आपण जस्ट ह्या विषयाची इंट्रोडक्शन करून घेऊयात आज, कारण की हे तुमचं पहिलं लेक्चर असणार आहे. तर पुढे तर हा विषय आपण डिटेलमध्ये शिकणारच आहोत, परंतु इंट्रोडक्टरी पार्ट काय आहे किंवा थर्मल इंजिनिअरिंग नक्की काय आहे आणि त्याचा रिलेव्हन्स मेकॅनिकल इंजिनिअरिंगची काय आहे हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण की नुसतं ब्लाइंडली पुढं जाणं ते पण आपल्यासाठी योग्य नसणार आहे. तर सब्जेक्टचं नाव आहे थर्मल इंजिनिअरिंग. सब्जेक्ट कोड मी तुम्हाला सांगितलं 22337. तर चला इंट्रोडक्शन करून घ्या त्या विषयाचे आपण. तर थर्मल इंजिनिअरिंगकडे जाण्याचा अगोदर थर्मल इंजिनिअरिंगचा उदय किंवा थर्मल इंजिनिअरिंग एक्झॅक्टली काय आहे त्याआधी थर्मोडायनॅमिक्स हे असं समजून घेणं गरजेचं आहे. तर बऱ्याच वेळा तुम्ही फिजिक्समध्ये थर्मोडायनॅमिक्स हे टर्म शिकला असाल किंवा शिकणं म्हणण्यापेक्षा आपण ऐकली असेल फर्स्ट इयरला थर्मोडायनॅमिक्स काय असतं. परंतु इथे एक्झॅक्टली आपण थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय हे समजून घेऊयात. तर थर्मोडायनॅमिक्सचे जर आपण ह्या शब्दाचं दोन याच्यामध्ये विभाजन केलं, थर्मो म्हणजे हीट, डायनॅमिक्स म्हणजे मोशन. तर जसं तुम्ही बघा, डायनॅमिक्स हा शब्द तुम्ही फर्स्ट इयरला थोडासा फार बेसिक ऐकला असेल. जसं तुम्ही स्टॅटिक्स अँड डायनॅमिक्स मेकॅनिक्समध्ये 2 पार्ट शिकलात फर्स्ट इयरला. तर स्टॅटिक्स म्हणजे काय, जेव्हा वस्तू स्टेबल असते, व्हेन द बॉडी इज स्टेबल अँड व्हॉट आर फोर्सेस ॲक्टिंग ऑन इट, दॅट इज स्टॅटिक्स. इन दॅट केस वी हॅव टू कॅल्क्युलेट द फोर्सेस ऑर रिझल्टंट व्हेन बॉडी इज स्टेबल. तर तीच बॉडी मोशनमध्ये असेल तर त्याला आपण डायनॅमिक्स असं म्हणतो. ओके, बॉडी इन मोशन, whatever forces acting on the body while the body is in motion and whatever resultant or forces we are going to calculate it, which comes under the dynamics. Okay, that is the basic difference between statics and dynamics. तर जसं थर्मोडायनॅमिक्स किंवा थर्मो आणि डायनॅमिक्स हा एक ग्रीक वर्ड्स आहे, पण एक्झॅक्टली हा आहे काय, या शब्दामध्ये आहे काय किंवा याचा नक्की अर्थ काय. जसं थर्मो म्हणजे हीट आणि डायनॅमिक म्हणजे मोशन. मोशन आली की तिथं पॉवर आली, वर्ड आलं, जनरेशन आलं, काहीतरी फिरतं आहे, म्हणजे काहीतरी वर्डन होईल तिथे काहीतरी. ठीक आहे ना. एक्झाम्पल, जसं या ग्रीक वर्ड्स ऑलरेडी मी तुम्हाला हा ग्रीक वर्ड्स आहे. जसं तुम्ही ह्या शब्दाचं जर थोडंसं अजून पुढे गेलात, ह्या शब्दामध्ये काय हे जर बघितलं, त्याच्यामध्ये हीट, मोशन, एनर्जी आणि कन्व्हर्जन हे आपल्याला बघायचं आहे. तर जसं ह्या शब्दांच्या आधी तुम्हाला एक थोडंसं तुमच्या स्कूल डेजमध्ये तुम्हाला आठवत असेल की यू माइट हॅव स्टडीड द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ऊर्जाचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे वन फॉर्म टू अनदर, हा एक लॉ होता तुम्हाला. त्याला मराठीत आपण आय थिंक अक्षयचा काहीतरी त्याचा नियम असं म्हणतो आपण, मला एक्झॅक्टली मराठी वर्ड्स आठवत नाही. तर ऊर्जा निर्माणही करता येत, नष्टही करता येत नाही, परंतु एका रूपांतरातून तिचं दुसऱ्या रूपांतरात आपण ट्रान्सफॉर्म किंवा कन्वर्जन करू शकतो. मराठीत सांगतो तुम्हाला, दॅट इज एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड
बट इट कॅन ट्रान्सफॉर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. असा तो लॉ आहे. यू माइट हॅव स्टडी इन युअर स्कूल डेज. तर हीट, मोशन, एनर्जी आणि कन्व्हर्जन ही जी काय सिक्वेन्स आहे, याचं जे काय रिलेशन आहे, हे आपण ह्या थर्मोडायनॅमिक्समध्ये शिकणार आहोत. आणि थर्मोडायनॅमिक्समधनंच थर्मल इंजिनिअरिंग उदयास आलं किंवा थर्मल इंजिनिअरिंग हा याचा पार्ट आहे. त्याची व्याख्या काय आहे? द सायन्स ऑर फील्ड डील्स विथ एनर्जीज पजेस बाय गॅसेस अँड वेपर्स. मी तुम्हाला सांगितलं की एनर्जीमध्ये जसं आपण एकाच रूपात दुसऱ्यामध्ये रूपांतर करतो, एनर्जी क्रिएट होते, मग तिथे गॅसेस आले, वेपर्स आले, वाफ होते तयार, आणि त्यापासून एनर्जी तयार होते आणि वर्डन होतं. इट ऑल्सो इन्क्लूड्स कन्व्हर्जन ऑफ एनर्जीज. मी तुम्हाला सांगितलं. ऑल्सो वी कॅन डिफाईन, आपण काय डिफाईन करू शकतो? सायन्स ऑफ द रिलेशनशिप बिटवीन हीट, वर्क, टेम्परेचर अँड एनर्जी. ओके. तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं थर्मोडायनॅमिक्सचं जे थर्मोडायनॅमिक्स या शब्दाचं आपण दोन याच्यामध्ये विभाजन केलं. थर्मो म्हणजे हीट, डायनॅमिक म्हणजे मोशन. म्हणजे ते हीट तयार झाली, तिथे मोशन आली, मोशन म्हणजे तिथं गती आली, गती आली म्हणजे ती एनर्जी तयार झाली, एनर्जीचं मग तिथे टेम्परेचर वाढलं, एका याच्यातून दुसरं रूपांतर झालं, आणि वर्डन काहीतरी वर्डन होईल, काहीतरी फिरेल, काहीतरी मोशन होईल. तर ॲक्च्युली पुढे आपण ते उदाहरणापर्यंत घेण्याच आहोत, पण डेफिनेशन लक्षात घ्या. इन ब्रॉड टर्म्स थर्मोडायनॅमिक्स डील्स विथ द ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम वन प्लेस टू अनदर. तुम्हाला ऑलरेडी मी सांगत चालू आहे. इन शॉर्ट, एनर्जी पजेस बाय द गॅसेस, कन्व्हर्जन ऑफ एनर्जीज, ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड देअर ॲप्लिकेशन्स. हे फार महत्त्वाचं आहे. एनर्जीची ताली म्हणजे समजा एक गॅस आहे, जसं आपण तुम्हाला पुढे एक उदाहरण घेणारच आहे, त्यात अजून जसं क्लिअर होणार आहे. गॅसेस तयार झाले, एनर्जी क्रिएट झाली, त्याचं एका दुसऱ्या रूपांतर झालं, आणि त्याच्यापासून काय होईल, आपण त्याचे ॲप्लिकेशन एक्झॅक्टली ह्या थर्मोडायनॅमिक्स रिलेव्हन्स किंवा ॲप्लिकेशन्स मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये काय आहेत आणि त्याचा रिलेव्हन्स काय आहे हे आपण बघणार आहोत. तर डेफिनेशन व्यवस्थित लक्षात घ्या. एनर्जी पजेस बाय द गॅसेस, कन्व्हर्जन ऑफ एनर्जीज, एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन, कन्व्हर्जन आलं म्हणजे तिथं काहीतरी वर्डन होईल, आणि त्याचं ॲप्लिकेशन रिलेव्हन्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग काय आपण बघणार आहोत. कन्सेप्ट ऑफ थर्मोडायनॅमिक्स. एक सुंदर उदाहरण घ्या. सकाळी उठतो आपण, कॉफी वगैरे घेतो, ठीक आहे. एक्झाम्पल हा बघा, कॉफी टेबलवर ठेवलेली आहे, तर काय होईल बघा तिथे. एक छोटंसं उदाहरण. कॉफीमधनं काय वेपर ॲटमॉस्फिअरमध्ये सराउंडिंगमध्ये बाहेर पडतील, राईट. म्हणजे इथं कन्व्हर्जन काय होतं आहे बघा. एनर्जी आहे कॉफीमध्ये, त्याचं व्हेपर तयार झालं, ट्रान्सफॉर्मेशन झालं ना त्या एनर्जीचं, हीट तयार झाली किंवा हीट बाहेर पडली, त्याचं कन्व्हर्जन झालं, हीट वाहत गेली ॲटमॉस्फिअरकडे किंवा सराउंडिंगकडे, आणि वर्डन काय झालं, कॉफी थंड झाली, हेच वर्डन. आता हे डे टू डे लाईफचं एक्झाम्पल आपण सोपं तुम्हाला थर्मोडायनॅमिक्सची व्याख्या समजण्यासाठी मी घेतलं, परंतु थोडंसं आपण आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगकडे येऊयात किंवा त्याचा रिलेव्हन्स ॲप्लिकेशन बघूयात. जसं रेफ्रिजरेटर आहे, हे डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्या आधी अजून थोडं चांगलं उदाहरण घेऊयात. इंजिन. आता ह्या एक्झाम्पलवरनं तुम्हाला बऱ्यापैकी थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय आहे, थर्मोडायनॅमिक्सचा कन्सेप्ट काय, थर्मोडायनॅमिक्सची व्याख्या काय, जी आपण बघितली ती बऱ्यापैकी क्लिअर होईल. हा विषय एक्झॅक्टली काय हे सुद्धा ह्या एक्झाम्पलवरून क्लिअर होईल तुम्हाला. तर ठीक आहे. एक्झाम्पल इंजिन, इंटरनल कंबशन इंजिन. आता इंटरनल कंबशन काय हे पण बघूयात आपण. आता आधी इंजिन लक्षात घ्या. इंजिन म्हणजे काय? इंजिन इज अ पॉवर प्रोड्युसिंग डिव्हाइस. कोणतं घ्या, तुमचं टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, कार असेल, एनी इंजिन, रेल्वे असेल, विमान असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. इंजिन इज अ पॉवर प्रोड्युसिंग डिव्हाइस. इंजिन हे पॉवर जनरेट करणारं एक डिव्हाइस आहे. ओके. तर व्हॉट हॅपन, आणि ते थर्मोडायनॅमिक्सची व्याख्येशी रिलेशन कसं करतं. तर इंजिनमध्ये काय होतं, एक साधं आपण एक उदाहरण घ्या. डे टू डे लाईफमध्ये आपली मोटरसायकल घ्या. ओके. मोटरसायकलमध्ये काय करतो आपण, पेट्रोल टाकतो आणि व्हेकल रन करतो किंवा चालवतो. पण एक्झॅक्टली त्याच्यामध्ये होतं काय, व्हॉट हॅपन्स इनसाइड द इंजिन. ओके. आणि ते थर्मोडायनॅमिक्सची व्याख्येशी कसं रिलेव्हन्स आहे. व्हॉट हॅपन, आपण जेव्हा पेट्रोल भरतो, एक्झॅक्टली पेट्रोल जळतं, बर्न होतं. जसं वी हॅव ऑलरेडी सीन द डेफिनेशन. ओके. इट क्रिएट्स हीट. ओके. इट क्रिएट्स एनर्जी, ट्रान्सफॉर्मेशन आणि मोशन किंवा वर्डन, ही जी सिक्वेन्स आहे. तसं पेट्रोल जळलं, ओके, हीट जनरेट झाली, एनर्जी तयार झाली इंजिनमध्ये. एनर्जी तयार झाल्यानंतर मोशन आणि वर्डन कसं झालं, गाडी रन झाली, पळाली, चाकं फिरले, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गाडीची मोशन झाली. दॅट इज वर्डन. दॅट इज एक्झाम्पल ऑफ थर्मोडायनॅमिक्स. म्हणजे ज्या प्रकारे आपण एक्झाम्पलमध्ये किंवा जी डेफिनेशन आपण थर्मोडायनॅमिक्सची बघितली, ओके, हीट क्रिएट एनर्जी, कन्व्हर्जन, मोशन आणि वर्डन, आणि यांचं टेम्परेचर आणि एनर्जी पजेस बाय द गॅसेस. दॅट इज अ बेसिक डेफिनेशन ऑफ थर्मोडायनॅमिक्स. एक्झॅक्टली ती इथे तुम्हाला समजली. आता त्यातनंच थर्मोडायनॅमिक्समधनंच थर्मल इंजिनिअरिंगचा पार्ट आहे.
अ फील्ड ऑफ इंजिनिअरिंग विच डील्स विथ द ॲप्लिकेशन ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ओके, थर्मल इंजिनिअरिंग अशी फील्ड आहे त्याची ॲप्लिकेशन थर्मोडायनॅमिक्सचे जे काही ॲप्लिकेशन थर्मल इंजिनिअरिंगमध्ये येतात आणि थर्मोडायनॅमिक्सची व्याख्या आपण बघितली. इन दिस हीट एनर्जी इज कन्वर्टेड टू मेकॅनिकल एनर्जी, फायनल मेकॅनिकल वर्क डन. ऑलरेडी तुम्हाला मी उदाहरण दिलं मोटरसायकलचं की एनर्जी कन्व्हर्जन, पेट्रोलचं कन्व्हर्जन हीटमुळे झालं, त्याची एनर्जी तयार झाली. ओके, आणि एनर्जी तयार झाल्यानंतर मोटरसायकल जे काही मोशन झाली, चाकांची असेल, गिअरची असेल, क्लचची असेल, जी काही एनर्जी मिळाली बाईकला, दॅट इज मेकॅनिकल एनर्जी. आणि मेकॅनिकल वर्क डन, वर्क डन म्हणजे काय, गाडी पळाली, मोशन आली, मोशन एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी, दॅट इज वर्क डन झालं, डिस्प्लेसमेंट झालं, दॅट इज वर्क डन, दॅट इज थर्मोडायनॅमिक्स वर्क डन झालं असं आपण म्हणू. दीज आर द वाईड ॲप्लिकेशन ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तर मला असं वाटतं की तुम्हाला थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन समजली. मग त्याचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत, इंडस्ट्रीमध्ये असतील किंवा मेकॅनिकल सिस्टीम्समध्ये असतील. ऑल द रेफ्रिजरेटर्स, जे काय आपला घरचा फ्रीज आहे तो सुद्धा एक थर्मोडायनॅमिक्स ॲप्लिकेशन आहे. डे टू डे लाईफमध्ये बरेच असे उदाहरणं येतील किंवा ॲप्लिकेशन असतील जे तुम्हाला थर्मोडायनची आठवण करून देतील. डीप फ्रीजर्स, आता डीप फ्रीजरचा थोडा कन्सेप्ट रिलेटेड टू म्हणजे बिग साईज रेफ्रिजरेटर, जसं तुम्ही इंडस्ट्रीमध्ये किंवा कमर्शियल यूजसाठी डीप फ्रीजर्स वापरतात. इंडस्ट्रियल रेफ्रिजरेटर सिस्टीम्स जसं कोल्ड स्टोरेज आहेत, जिथे तुम्हाला फूड्स किंवा मोठे इंडस्ट्रीयलचे जे काही फूड्स ॲटम्स प्रिझर्व केले जाते, दॅट इज अ इंडस्ट्रियल रेफ्रिजरेटर. मोठी सिस्टीम्स असते ती. ऑल टाईप्स ऑफ एअर कंडिशनिंग सिस्टीम्स, ऑल टाईप्स तुमच्या घरच्या ए सीपासून तर ऑल आर कमर्शियल्स इंडस्ट्रियल एअर कंडिशनिंग सिस्टीम्स, इट ऑल कम्स अंडर द ॲप्लिकेशन ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ओके, हीट पंप्स असतील, वर्क ऑन द बेसिस ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स पूर्ण शिकणार आहोत, त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. ऑल टाईप्स ऑफ एअर गॅसेस, कॉम्प्रेसर, कॉम्प्रेसर म्हणजे काय बघा, कॉम्प्रेसरचं पण काय आहे ते पण बघणार आहोत. आता बेसिकली तुम्हाला फास्ट इंजिन आहे रेफ्रिजरेटर, थर्मल पॉवर प्लांट, बेसिकली जे काय थर्मोडायनॅमिक्सचे तुम्ही ॲप्लिकेशन शिकत आहात किंवा तुम्हाला जे समजले असतील ते इंजिनचं तुम्हाला मी ॲप्लिकेशन दिलेलं आहे ते अंडर इट कम्स अंडर थर्मोडायनॅमिक्स. थर्मल पॉवर प्लांट ॲट द एंड, थर्मल पॉवर प्लांट जो तुम्ही कोळशापासून वीज निर्मिती असेल किंवा पाण्यापासून वीज निर्मिती असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या थर्मोडायनॅमिक्सच्या अंडर येतील. दॅट इज अ बेसिक कन्सेप्ट अँड डेफिनेशन ऑफ थर्मोडायनॅमिक्स. हा विषय काय आहे मला असं वाटतं तुम्हाला समजला असेल. एक्झॅक्टली पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या PPTमध्ये आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये एक्झॅक्टली आपण फर्स्ट युनिट चालू करणार आहोत आणि हा विषय एक्झॅक्टली काय आहे हा समजण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आणि पुढच्यापासून आपण नक्की युनिट नंबर फर्स्टला सुरुवात करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.